भारताच्या राजकारणात पुढील काही वर्षात सर्वात मोठा बदल घडवू शकणारा विषय म्हणजे डेलिमिटेशन। पण हा डेलिमिटेशन नेमका आहे तरी काय? महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार की तोटा? आणि सध्या चर्चेत असलेल्या 50% फॉर्म्युल्यामुळे महाराष्ट्राच्या लोकसभा किती जागा लढवू शकतात? चला तर सविस्तर समजून घेऊया। नमस्कार, मी श्यामल साबळे आणि तुम्ही पाहत आहात सरळ सोपं। सर्वप्रथम डेलिमिटेशन म्हणजे काय हे समजून घेऊ। डेलिमिटेशन म्हणजे लोकसंख्येनुसार लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या सीमा पुन्हा निश्चित करणं। लोकसंख्या वाढली किंवा बदलली की प्रत्येक मतदारसंघात शक्य तितके समान मतदार असावेत यासाठी ही प्रक्रिया केली जाते। भारतामध्ये शेवटचे मोठे डेलिमिटेशन 2008 मध्ये झाले। मात्र लोकसभा जागांची एकूण संख्या 1971च्या जनगणनेनंतर गोठवण्यात आली। नंतर ही मुदत 2026 पर्यंत वाढविण्यात आली। त्यामुळे 2026 नंतर नवीन जनगणनेच्या आधारे मोठे बदल होण्याची शक्यता आहे। आता चर्चेत आहे तो 50% फॉर्म्युला। हा फॉर्म्युला नेमका काय हाही समजून घेऊया। या फॉर्म्युल्यानुसार लोकसभेतील एकूण जागांमध्ये सुमारे 50% वाढ करण्याचा पर्याय चर्चेत असल्याचं सांगितलं जात आहे। म्हणजे सध्याच्या 543 जागा वाढवून सुमारे 800च्या आसपास जाऊ शकतात। मात्र याबाबत अधिकृत निर्णय झालेला नाही। मग महाराष्ट्राचं काय? तर सध्या महाराष्ट्रात 48 लोकसभा जागा आहेत। जर 50% वाढीचं सूत्र लागू झालं आणि वाढ प्रमाणानुसार झाली तर महाराष्ट्राच्या जागा सुमारे 72 पर्यंत जाऊ शकतात। म्हणजे सुमारे 24 नव्या जागा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। याचा फायदा काय? तर नवीन मतदारसंघ तयार होतील, लोकसंख्येचे अधिक संतुलित प्रतिनिधित्व मिळेल, वाढत्या शहरांना आणि नव्या भागांना स्वतंत्र प्रतिनिधित्व मिळू शकते। त्यामुळे खासदारांवरील मतदारसंघाचा ताणही कमी होऊ शकतो। मात्र या प्रक्रियेला विरोध करण्यात येतोय, कारण दक्षिण भारतातील काही राज्यांचं म्हणणं आहे की आम्ही लोकसंख्या नियंत्रणात यश मिळविले, त्यामुळे लोकसंख्येच्या आधारावर जागा वाटप झालं तर त्यांचे प्रतिनिधित्व कमी होऊ शकते। तर उत्तर आणि पश्चिम भारतातील लोकसंख्या जास्त वाढल्याने त्या राज्यांना अधिक जागा मिळू शकतात। त्यामुळे हा विषय केवळ राजकीय नाही तर संघराज्य व्यवस्थेशीही संबंधित मानला जातोय। मात्र यावर शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वपूर्ण मुद्दा मांडलाय। सुप्रिया सुळे यांच्या मतानुसार महाराष्ट्र केंद्रस्थानी ठेवत 72 खासदारांमध्ये SC ST ला आरक्षण द्यायचं, त्यातील 3 सीट जातात। त्या गेल्या की 69 जागा राहतात। 33% आरक्षण जाणार महिलांना, राहिल्या 48 त्या ओपनला राहतील। हा 50% सरसकट देशात वाढत आली तर कुणाचा विरोध आहे का हे मी शिवसेना आणि OBC आम्ही सांगितलं। हा पर्याय योग्य वाटतो असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। मात्र या संपूर्ण घटनेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या महाराष्ट्राला नेमक्या किती जागा वाढतील यावर अधिकृत घोषणा झालेली नाही। अंतिम आकडा हा जनगणना, डेलिमिटेशन आयोगाच्या शिफारसी आणि संसदेच्या निर्णयावर अवलंबून असेल। म्हणूनच महाराष्ट्राला 24 जागा निश्चित वाढणार असा दावा करणं योग्य नाही। मात्र 50% वाढीच्या चर्चेत अंदाजे 72 जागांपर्यंत वाढ होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जाते। तर या डेलिमिटेशनचा महाराष्ट्राला खरंच फायदा होणार का, की या प्रक्रियेमुळे देशाच्या राजकारणाचं संपूर्ण समीकरण बदलणार? याचं उत्तर पुढे स्पष्ट होईलच। बाकी यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि अशाच विविध राजकीय व्हिडिओसाठी आपल्या सरळ सोपं या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।